नमस्कार, मी डॉक्टर जगन्नाथ पाटील. आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आपल्यासोबत आज आहेत डॉक्टर व्यंकटराव कोलफुके. लातूरातील एक प्रसिद्ध डॉक्टर आहेत. संविधानावर त्यांचा गाढा अभ्यास आहे. ते एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. आर्य समाजाचं त्यांनी खूप मोठं प्रचार आणि प्रसाराचं काम केलेलं आहे. भारतातल्या क्रांतिकारकांचं मोठं प्रदर्शन, त्यांनी जगातल्या क्रांतिकारकांचं प्रदर्शन, स्वातंत्र्याच्या काळातल्या क्रांतिकारकांचं प्रदर्शन त्यांनी भरवलेलं आहे आणि सातत्यानं ते सामाजिक प्रश्नावर आवाज उठवतात. डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार. संपूर्ण देशामध्ये एक नॅरेटिव्ह सेट केलं जातं आहे की संविधान बदलणार. सध्याचं सरकार, मागचं सरकार संविधान बदलणार. राहुल गांधी तर पूर्ण देशामध्ये एक लाल पुस्तक हातात घेऊन संविधान बदलणार अशी चर्चा करत आहेत. संविधानाच्या बाबतीमध्ये संविधान बदलणं, संविधानाचं नॅरेटिव्ह सेट केलं जातं संविधान बदलणार, आणि मग त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सगळ्या समर्थकांना असं वाटायला लागलं की संविधान बदलणार म्हणून एक वातावरण लोकसभेच्या काळामध्ये तयार केलं होतं. आता या क्षणी तुम्ही एक संविधानावर कॅलेंडर काढलेलं आहे. हे कॅलेंडर तुम्ही बघू शकता. संविधानातील भारत दिनदर्शिका 2025 असं एक त्यांनी कॅलेंडर काढलेलं आहे. आणि याच्यामध्ये संविधानामध्ये जी मूळ संविधानातली चित्रं आहेत ती चित्र कशी वगळली आणि संविधानामध्ये काय काय आहे ते कसं तयार झालं याबद्दल डॉक्टर व्यंकटराव आपल्याला सांगतील. डॉक्टर साहेब सांगा की संविधानात कुठली 22 चित्र होती आणि जी वगळली असं तुमचं म्हणणं आहे? हल्ली संविधानावर बरीच उलटसुलट चर्चा चालू आहे. बरोबर. त्यामध्ये अभ्यास कमी आणि राजकारण जास्त आहे. संविधान, कायदे आणि राजकारण त्याचा संबंध असतोच, परंतु त्यासंबंधी जेवढी सत्य माहिती असायला हवी त्यापेक्षा अधिक गैरसमज पसरविले जात आहेत. कुणाकडून पसरवले जातात? मग ते अनेक राजकारण्याकडून. त्यामध्ये 2 गट आहेत. एक गट आहे की संविधान अगदी धर्मग्रंथ आहे, अपरिवर्तनीय आहे, त्याला वंद्य मानलं पाहिजे, त्यात अजिबात बदल करता कामा नये असं मानणारा गट आहे. दुसरा गट असा आहे काल आणि परिस्थिती सापेक्ष त्यामध्ये बदल करून देशाचा विकास झाला पाहिजे, प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे असं मानणारा दुसरा गट आहे. एक गट असा आहे की संविधान अगदी धर्मनिरपेक्ष, त्याचा धर्माशी संबंध नाही, संस्कृतीशी संबंध नाही, अगदी जणू भारत देशाचा प्रारंभच 1947 पासून सुरू होतो अशी त्यांची धारणा आहे. पण तसं नाही आहे. भारत हा देश 1947ला जन्मला नाही, ते केवळ राजकीय स्वातंत्र्य आहे. या देशाची संस्कृती 10,000 वर्षापासूनची आहे आणि या 10,000 वर्षाच्या कालखंडामध्ये जे जे काही घडलं, ज्या काही महत्त्वाच्या घटना होत्या, त्या काळामध्ये जे कोणी ऋषी मुनी महात्मे होऊन गेले त्यांनी समाजामध्ये जे ज्ञान दिलं, जे परिवर्तन केलं, त्याशिवाय या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि सुधारणेसाठी ज्यांनी प्रयत्न केले अशाही लोकांचा मोठा वाटा आहे आणि त्यांचा सगळा वारसा म्हणजे आपलं संविधान आहे. हे आलं आहे संविधानात? आलं आहे. आणि ते शोधण्यासाठी मी संविधानाचा अभ्यास सुरू केला. संविधानाचा अभ्यास करत असताना मला असं आढळून आलं की त्यातले जे 22 पार्ट आहेत त्या प्रत्येक पार्टवर एक एक चित्र टाकलेलं आहे. मग हे चित्र कुठून आलं आणि त्याचं वैशिष्ट्य काय, ते चित्र त्यामध्ये रेखांकित करण्यामागे उद्देश काय होता याचा मी अभ्यास केला. आणि मग मला असं वाटलं की ही गोष्ट तर लोकांना माहीतच नाही. आणि मग संविधानाची मी जी उपलब्ध पुस्तकं आहेत ग्रंथालयामध्ये ती शोधली, त्यातही ही चित्रे नाहीत. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की मूळ संविधानात ही 22 चित्र होती आणि आता जेव्हा ते तुम्ही कुठेही डाउनलोड केलं तर मूळ संविधानाची प्रत जर संविधानाची आपण कुठं घेतली तर त्याच्यामध्ये हे चित्र नाही. कुठली चित्र आहेत ही? तर ही जी चित्र आहेत ती वेगवेगळ्या काळातली आपल्या देशात घडलेल्या ज्या घटना आहेत त्या घटनेचं चित्रण केलेलं आहे. आता मी एक एक चित्र सांगतो तुम्हाला की हे पहिलं पान जे आहे हे पार्ट 1. त्याच्यामध्ये हरप्पा संस्कृती, सिंधू संस्कृती जी आपण मानतो त्याच्या उत्खननात सापडलेले हे चित्र आहे. हां. दुसरं चित्र आहे पार्ट 2 मध्ये, ते आहे वैदिक शिक्षणाची जी गुरुकुल पद्धती होती, ते आहे गुरुकुलची चित्र आहे. म्हणजे हजारो वर्षापासून जी शिक्षण पद्धती भारतामध्ये प्राचीन संस्कृतीमध्ये होती त्याचं ते चित्र संविधानात आहे. आणि तुम्ही ह्या कॅलेंडरमध्ये प्रत्येक पानावर वर आणि खाली वाक्य लिहिले, ते काय एकदा वाचून दाखवा. तर संविधानामध्ये काय महत्त्वाचं आहे, काय नाही, काय उणीव आहे हे पण याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. उणीव काढताना हे दोष दाखवण्याचा हेतू नाही, कारण त्यांना त्या काळात त्या परिस्थितीत जे योग्य वाटलं ते आपल्या नेत्यांनी केलं.
पण आज आता 75 वर्ष उलटून गेलेली आहेत. काळ बराच पुढे गेलेला आहे, व्यवस्था बदलते आहे आणि व्यवस्थेनुसार बदल करणं आवश्यक आहे असं आमचं म्हणणं आहे. हा विषय वेगळा आहे. इथं जो या कॅलेंडरमध्ये दाखवण्यामागचा हेतू आहे त्याच्यामध्ये मी हे संविधान अतिशय सोपं करून सांगितलेलं आहे. त्यातलं पहिलंच वाक्य आहे की विषय म्हणजे प्रियम्बल, वारसा म्हणजे हेरिटेज आपलं, आणि व्यवस्था आणि मॅनेजमेंट हे भारतीय संविधानाचे तीन अंग आहेत. आणि खालचं वाक्य काय तुमचं? संविधानातील पाया सर BN राव यांनी घातला. डॉक्टर आंबेडकर महामानव यांनी त्यावर मंदिर उभारले आणि शेवटी नंदलाल बोस यांनी चित्र काढून त्यावर कळस केला असं तुम्ही त्याच्यावर लिहिलेलं आहे. संविधानाचं टेक्स्ट तयार झालं. मग डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणाले की हे केवळ एक डॉक्युमेंट झालं, पण एक मोठी घटना आहे भारताचं स्वातंत्र्य आणि यानंतर सुरू होणारी जी राज्यव्यवस्था आहे, जी लोकव्यवस्था आहे, ती काय आजच सुरुवात झाली नाही. त्याला एक मोठा वारसा आहे. तर हे वारसा आपल्याला संविधानामध्ये दाखवता येईल का? मग ते कशा पद्धतीनं दाखवता येईल? अच्छा, म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसादांची ती सूचना होती. ते कशा पद्धतीने दाखवता येईल? तेव्हा ते म्हणले किंवा याच्यावर आपण लिहिता तर येणार नाही, पण चित्र टाकू. पण ती जागाच नव्हती त्याच्यामध्ये, कारण लिहून सगळं पूर्ण झालं होतं. ते म्हटले की जो पार्ट आहे, जो प्रकरण सुरुवात होतं ते आणि त्याच्यामध्ये जे अंतर आहे, म्हणजे हेडिंग आणि त्याच्यामध्ये जे अंतर आहे, तर ते छोट्याशा अंतरामध्ये असे छोटेसे चित्र टाकू तेवढेच, असा विचार पुढे आला. आणि मग ही चित्र निवडणे हे एक जिकिरीचं काम होतं, तेही त्यांनी केलं. आणि हे चित्र काढणार कोण? तेव्हा शांतिनिकेतनमध्ये बंगालला एक नंदलाल बोस नावाचे एक मोठे चित्रकार होते. त्यांची एक टीम होती आणि त्यांना ते काम सोपवलं. त्यांनी त्याचा अभ्यास केला. नंदलाल बोस पश्चिम बंगालमधले प्रसिद्ध चित्रकार, त्यांनी त्या चित्राचा अभ्यास केला आणि ते बरोबर चित्र बसवलं. अशा रीतीने मग ही चित्राची मालिका सुरू झाली. तशी हे 22 चित्र आहेत. आम्ही प्रत्येक पानावर 2-2 चित्र टाकली. दुसऱ्या पानावर तुम्ही 11 महिने लंका विजयानंतर प्रभू श्रीराम अयोध्येकडे निघाले असं एक चित्र तुम्ही काढलेलं दिसतंय. आणि खाली श्रीकृष्णाचा अर्जुनांचा उपदेश अर्जुनास केलेला, म्हणजे राम आणि कृष्ण आलेले आहेत. हे मूळ संविधानात होते असं तुमचं म्हणणं आहे? संविधानाची जी मूळ प्रत आहे, जी संसदेने जपून ठेवलेली आहे, त्यावर ही चित्र आहेत. कोणती चित्र आहेत त्याचा काय उल्लेख? लंका विजयानंतर श्रीराम अयोध्येकडे येतात पुष्पक विमानात बसून. अरे वा. आणि दुसरं जे चित्र आहे श्रीकृष्णाचा अर्जुनास उपदेश. आणि म्हणजे राम आणि कृष्णाचा संदर्भ संविधानात आहे. म्हणजे असं कुणालाच म्हणता येणार नाही की राम हे काल्पनिक आहे. बिलकुल. रामायण हे काल्पनिक आहे, कथा आहे, साहित्य आहे, नाही तर हे घडलेली घटना आहे आणि ते संविधानानं बनवलेलं आहे. ऐतिहासिक पुरुष मानलेलं आहे. दोघांना हे काही केवळ कलाकुसर नाहीये. असं नाही की एखाद्या कार्यक्रमासाठी रांगोळी काढली आणि कार्यक्रम झाल्यानंतर रांगोळी पुसून टाकली, असं होत नाही. हे इतिहास आहे आणि म्हणून ही इतिहासाचे जे त्याच्यातले वाक्य कोणते घेतले तुम्ही वर आणि खाली, ते फार महत्त्वाचे वाक्य आहेत प्रत्येक वेळी. तर मूळ संविधानावर भारतीय संस्कृती व इतिहासाचे स्मरण करून देणारी 22 चित्रे आणि चौकटीची कलाकुसर नंदलाल बोसने काढली. म्हणजे ही जी कलाकुसर आहे ही, अच्छा, ह्याच्यात काही विशेष आहे, डिझाईन आहे, चित्र आहेत. ओके. आणि खालचं वाक्य तुमचं काय? संविधान म्हणजे संविधानाबद्दल हल्ली जेव्हा बोललं जातं तेव्हा केवळ अधिकार 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 एवढंच बोललं जातं. कर्तव्याच्या विषयी कोणी बोलत नाही. तर संविधानाविषयी लोकांचे गैरसमज होऊ नये किंवा एक ते वाक्य जे आहे ते तुम्ही, संविधान म्हणजे अधिकार, अल्पसंख्य, आरक्षण आणि ॲट्रॉसिटी नाही, तर संविधान म्हणजे स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या तत्वाची घोषणा आहे. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की सध्याच्या काळामध्ये लाल पुस्तक घेऊन फिरणारे लोक संविधान म्हणलं की त्याच्यावर 2-3 शब्द बोलतात. अल्पसंख्य, आरक्षण, ॲट्रॉसिटी या विषयावर बोललं जातात. त्याच्या पुढची चित्र तुम्ही कोणती घेतली? हे जे तिसरं पान आहे त्याच्यामध्ये भगवान बुद्धाचा शिष्याचा उपदेश, भगवान गौतम बुद्धांचा शिष्यानं उपदेश आणि भगवान महावीर ध्यानावस्थेत. तर हे भगवान बुद्ध आणि भगवान महावीर हे दोघंही मूळ संविधानाच्या प्रतिमध्ये चित्ररूपानं अस्तित्वात आहेत असं तुमचं म्हणणं आहे. वरचं वाक्य काय? संविधानाच्या मूळ प्रतीवरील चित्रे नेहरू सरकारने कोणत्या अधिकाराने व प्रक्रियेने पुस्तकातून काढून टाकली याचे उत्तर मिळत नाही. आणि खाली संविधान सुधारण्याचा अधिकार
धारा 368 प्रमाणे संसदेला आहे, बरं. पण त्याला सुप्रीम कोर्टाची स्वीकृती लागते. आत्तापर्यंत 106 सुधार केले आहेत. अच्छा, म्हणजे पहिलं तुमचं म्हणणं असं आहे की हे 22 चित्र नेहरू सरकारच्याच काळात काढली गेली आहेत. हो, लगेच. हे तुम्हाला नक्की माहिती आहे, नेहरू सरकारच्या काळात. म्हणजे त्याच्यानंतर इंदिरा गांधी आल्या किंवा नरसिंहराव आले, तर हे सगळे चित्र नेहरू सरकारच्या काळात काढलेली आहेत. होय. संविधानाचं पुस्तक आता जे छापलं जातं त्याच्यात ही चित्र नाहीत. नाही. आणि तुमचं त्याच्यानंतर खाली असं म्हणणं आहे की संविधानाचं जर काही दुरुस्त्या करायच्या असल्या तर धारा 368 प्रमाणे संसदेनं ते केलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये 106 दुरुस्त्या आतापर्यंत केल्या आहेत. आता ह्या 106 दुरुस्त्यामध्ये जसं 370 काढणं वगैरे, पण जास्तीत जास्त दुरुस्त्या ह्या सुरुवातीच्या काळात काँग्रेसच्या काळात केलेल्या आहेत. कोणतेही सरकार करू शकतं. बरं. पण माझं एवढंच म्हणणं आहे की ही चित्र कोणत्या दृष्टीने काढली? काँग्रेसचे अध्यक्ष पदयात्रेत असं म्हणतात की संविधान बदलणार, संविधान बदलणार. तर आत्तापर्यंत हे 15 वर्षाचं सरकार, 10 वर्षाचं झालं, 11-12 वर्ष झाले, आणि त्याच्या अगोदरचं 50-60 वर्षाचं काँग्रेसचं सरकार. तर 106 मधल्या किती सुधारणा जुन्या काळात झाल्यात काँग्रेसच्या काळात? आता ते काही आकडा मला माहीत नाही. मी जास्त राजकीय ह्याच्यामध्ये वादामध्ये जात नाही. जे सत्य आहे ते लोकांपुढे आणणे एवढंच माझं काम आहे. त्यावर चर्चा तुम्ही करा, तुम्ही ठरवा. त्याच्या पुढे सम्राट अशोक आणि यक्षाची कला आहे, गुप्तकालीन यक्ष. सम्राट अशोक प्रचारामध्ये इथं आहेत. आणि यक्ष हे कथा आहे, पौराणिक आहे. तर त्यातही चित्र काढले. म्हणजे अगदी आता आपण स्वर्गाकडे चाललो. यक्ष, गंधर्व, किन्नर हे त्या काळातले स्वर्गातले विषय आहेत. हे यक्ष ही पृथ्वीवरची म्हणजे सांस्कृतिक आजच्या भाषेत पृथ्वीची कम्युनिटी नाही आजच्या भाषेत. नाहीतर अजून यक्ष लोक पुन्हा अजून वेगळं काहीतरी मागणी करायची, आम्ही यक्ष आहेत म्हणून. तर पण यक्षाचा उल्लेख आहे घटनेमध्ये. व्हेरी गुड. आणि याच्यात वाक्य काय घेतलं तुम्ही याच्यामध्ये? संविधान सभेने राष्ट्रभाषा, आरक्षण मर्यादा, गोवध बंदी, समान नागरी कायदा, जनसंख्या नियंत्रण यावर ठोस निर्णय घेतला नाही. अच्छा, म्हणजे कन्फ्युजन आहे असं तुमचं म्हणणं. म्हणजे राष्ट्रभाषा नाही. त्या काळात त्यांना ते विषय इतके महत्त्वाचे वाटले नसतील किंवा पुढच्या पिढीने हे ठरवावं. पण आपला एक असा देश आहे की ज्या देशाला स्वतःची राष्ट्रभाषा नाही, असंच म्हणणं आहे तुमचं? आहे नाही. आणि मग खाली काय लिहिलं तुम्ही? खालचं वाक्य आहे, भारताचे संविधान राम, कृष्ण, बुद्ध, महावीर, अशोक, विक्रमादित्य यांना ऐतिहासिक पुरुष मानते, देशाचा सांस्कृतिक गौरव मानते. हे सगळे चित्र जे आहेत ते पुराण काळातले आहेत, काही पुराणातले आहेत, काही साहित्यातले आहेत, काही धार्मिक आहेत. ही जी नावं घेतलेली आहेत ही ऐतिहासिक पुरुष आहे, मानलेलं आहे. म्हणजे असाही प्रचार केला गेला की रामायण काल्पनिक आहे, महाभारत काल्पनिक आहे. तर हा खोडसाळपणा आहे, कारण हे काल्पनिक चित्र काढलेलं नाही, हा इतिहास म्हणूनच इथे हे नोंद केलेली आहे. या पानावरही तुमचे वर आणि खाली काही वाक्य आहेत. हो, तर त्याविषयी मी आधी सांगतो की विक्रमादित्य म्हटलं की काहीतरी काल्पनिक मनोरंजक गोष्टी लहान मुलांच्या, असा साधारणतः समज आहे. पण ते सत्य घटना आहे. ते राजा होते. विक्रमादित्य राजा होता. विक्रमादित्य शालिवाहन याचा इतिहास आपल्याला शिकवला जात नाही, पण त्याच्या आधीचा अशोकाचा इतिहास शिकवला जातो. हे तर 1000 वर्षापूर्वी होऊन गेले, अशोक 2200 वर्षापूर्वी होऊन गेले. तर हा जाणीवपूर्वक गाळला असावा कदाचित, तो राजकारणाचा विषय होईल. पण मी इथं जे सत्य मांडलेलं आहे ते दाखवतो. तर यामध्ये जे वाक्य लिहिले आहेत त्यामध्ये संविधान धर्माच्या आधारावर भेद करणार नाही, धारा 14 असे म्हणते, पण अल्पसंख्याकांना विशेष धारा 29 आणि 30 अन्वये अधिकार देते. ह्याच्यामध्ये कुठेतरी असा एक विरोधाभास वाटते तुम्हाला की एकीकडं आरक्षण, एकीकडं धार्मिक आधारावर काही भेद होणार नाही असं म्हणले, एकीकडं धर्माच्या आधारावरच अल्पसंख्य बहुसंख्या अशी विभागणी. संविधानात धर्म शब्दाचा अनुवाद रिलिजन केल्याने गोंधळ झाला. त्यातूनच धर्मनिरपेक्ष संकल्पनेविषयी वाद सुरू झाला. अच्छा, म्हणजे रिलिजनमुळं घोटाळे झाले सगळे. धर्म शब्द वापरायला धर्म म्हणजे रिलिजन नव्हे, हे आधी शिकवावं लागेल. आणि ती एक मूलभूत चूक झालेली आहे. तर याच्या पुढचं पान आहे पार्ट 11वर. त्याच्यामध्ये एक ओरिसा प्रांतातील कला आहे. इथे एक घोडा आहे, एक मनुष्य आहे आणि त्याच्या खाली एक राक्षस अशा चित्राचा आहे. तर ही एक कलात्मक चित्र आहे. आणि पार्ट 12 हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामध्ये नटराज आणि स्वस्तिक ही 2 चित्र आहेत. तर नटराज याला आपण देवता मानतो आणि स्वस्तिक हे एक पवित्र चिन्ह मानतो. म्हणजे तुम्ही मागं सांगितलं की राफेलची विमानं आल्यानंतर
जेव्हा राजनाथ सिंह गृहमंत्री असताना त्यांनी तिथं स्वस्तिक करून पूजा केली, तर काही लोकांनी असं विरोध केला होता की धार्मिक पूजा का करायची. तर स्वस्तिक हे चिन्ह संविधानामध्ये समाविष्ट आहे असं तुमचं म्हणणं आहे, स्वीकृत आहे. त्यामुळे त्याच्याविषयी वाद घालणं चुकीचं आहे. अच्छा, आता याच्यावरची जी वाक्य आहेत, भारतातील 9 राज्यात हिंदू अल्पसंख्य आहेत, तरीही त्यांना बहुसंख्यक समजले जाते व त्यांना सरकारी लाभापासून वंचित केले जाते. अच्छा, म्हणजे 9 राज्यामध्ये, संपूर्ण भारत देशामध्ये 9 राज्य असे आहेत की जिथं हिंदू अल्पसंख्याक आहेत. तर अल्पसंख्या या संकल्पनेविषयी 2 मूलभूत चुका झालेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे अल्पसंख्य कुणाला म्हणायचं. अच्छा, त्यांचं पर्सेंटेज किती असलं पाहिजे त्याची व्याख्या स्पष्ट डिफाईन नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, हे अल्पसंख्यक जे ठरवले गेले ते देशनिहाय ठरवले, राज्यनिहाय नाही. एखाद्या म्हणजे पूर्ण देशात अल्पसंख्य असू शकतात, पण एखाद्या स्टेटमध्ये ते बहुसंख्य असू शकतात. मग तिथल्या अल्पसंख्याकावर तो अन्याय होत नाहीत का? तर ते हे राज्यनिहाय ठरवलं पाहिजे. आणि तशा अर्थाचं किंवा तशा तक्रारीचं PIL पण दाखल आहेत सुप्रीम कोर्टामध्ये आहेत, लागेल निर्णय, त्यावर विचार चालू आहे. अच्छा, त्याच्या पुढे संविधानात मतदानाद्वारे प्रतिनिधीची निवड, भाषा आधारित प्रांतरचना व प्रशासनासाठी 3 मंडळ, न्याय, कायदे आणि कार्यकारी मंडळ अशी तरतूद आहे. अच्छा, आता पुढचा भाग आहे पार्ट 13. यामध्ये एक पुराणामध्ये कथा आहे. ह्याच्यामध्ये भगीरथ प्रयत्नाने गंगा आणली असं आपण म्हणतो की भगीरथ हा राजा होता. आता त्याने कशी आणली, खोदून आणली, त्या परिस्थितीत कशी आणली, तप करून आणली, हा वेगळा विषय आहे. म्हणजे ही पुराणातली कथा आहे. ही पुराणातली कथा. ती कथा संविधानामध्ये गंगा अवतरण भगीरथाने गंगा पृथ्वीवर आणली स्वर्गातून. हो, म्हणजे केवळ हे चित्र ह्या दोन्ही संकल्पना स्पष्ट करतं की गंगा स्वर्गातून आली आणि भगीरथाने पृथ्वीवर आणली. आणि दुसरं, मुघल राजा अकबर. भगीरथ हा राजा होता, ऐतिहासिक घटना आहे, ती सत्यकथा आहे. दुसरं जे चित्र आहे तो मुघल राजा अकबर, त्याचा दरबार इथं दाखवलेला आहे. हे असं मानलं जातं की सर्व मुघल राजामध्ये अकबर हा सहिष्णू होता आणि तो न्यायी होता. तो हिंदू मुसलमान असा फारसा भेद. माझ्या माहितीप्रमाणे सम्राट अकबराने दिने इलाही धर्म पण काढला होता. हो. आणि त्यांनी म्हणजे दिने इलाही धर्म काढून वेगळी काही पद्धती अवलंबली होती. होय, पण तो धर्म फार काळ टिकला नाही. त्याच्यामध्ये जे वाक्य आहेत, भारतीय संविधानाने मूलभूत अधिकार अमेरिका, नीती निर्देशक तत्वे आयर्लंड व संसदीय लोकशाही ब्रिटनकडून घेतली आहे. म्हणजे त्या काळामध्ये सगळ्या जगातल्या घटनेचा अभ्यास केला. संविधान तयार करताना सगळ्या जगातल्या वेगळ्या वेगळ्या घटना आणून त्याचा अभ्यास करून जे योग्य आहे देशासाठी त्यांना वाटलं जे चांगलं आहे ते घेतलं. आणि खालचं वाक्य सर, हे अतिशय महत्त्वाचं वाक्य आहे आणि वादाचाही विषय आहे. श्री HV कामत व KT शहाने सुचविलेला सोशलिस्ट व सेक्युलर शब्द घालण्याचा प्रस्ताव संविधान सभेने नाकारला होता. अच्छा, म्हणजे जेव्हा संविधानाची तयारी चालू होती लिहिण्याची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन होते, बाकी सगळे लोक त्यांना मदत करत होते, तेव्हा या 2 लोकांनी म्हणजे कामत आणि शहाणे या 2 लोकांनी सेक्युलर शब्द घालण्याचा, सोशलिस्ट व सेक्युलर प्रयत्न 2दा-3दा केला होता, जो नंतर घटनेत बदल करून घातलाय. पण नंतर आणीबाणीच्या काळात घातलाय. म्हणजे त्या काळामध्ये आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारली ही गोष्टी, तरी त्या घातल्या गेल्या. त्यानंतरचं जे पान आहे त्यावर 2 चित्र आहेत. त्यामध्ये एक छत्रपती शिवाजी महाराज, दुसरे गुरु गोविंद सिंग. या दोघांनीही मोगल राजाशी निकराचा लढा दिलेला आहे. आणि दुसरं चित्र आहे राणी लक्ष्मीबाई आणि टिपू सुलतान यांनी इंग्रजाविरुद्ध घनघोर लढाई केली. अच्छा, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि गुरु गोविंद सिंग यांनी त्या काळात मुघलांना हुसकावून लावण्याचं पूर्ण संघर्ष केला, यश मिळवलं त्या काळामध्ये. आणि इंग्रजाच्यासाठी राणी लक्ष्मीबाई आणि टिपू सुलतान, तर यांची चित्र पण घटनेतून संविधानातून वगळली. आता ही कोणती चित्र नाहीत. तर ह्याच्यामध्ये केशवानंद भारती खटल्यात सुप्रीम कोर्टाने उद्देशिका म्हणजे मूळ रचना बदलण्याचा सरकारला अधिकार नसल्याचे सांगितले. अच्छा, म्हणजे
ज्याला बेसिक स्ट्रक्चर म्हटलं जातं, हां. कुणी प्रेएम्बल म्हणतं, तर त्याचं ते मूळ फ्रेमवर्क जे असं म्हटलं जातं किंवा जो महत्त्वाचा आहे फंडामेंटल, मूळ ढाचा हां, की ज्याच्यामध्ये फंडामेंटल राईट्स वगैरे आहेत, तर ते बदलण्याचा सरकारलाही अधिकार नाही असं केशवानंद तरी भारती नेहरू सरकारच्या काळात ही चित्र काढण्यात आली. आणि खालचं वाक्य आहे, सरकारने 2019मध्ये संविधानातील धारा 370 व 35A काढून टाकले. त्यामुळे जम्मू काश्मीर प्रांत भारताशी पूर्णपणे जोडले गेले. हां, म्हणजे अशा काही सुधारणा झाल्या की ज्या देशातल्या जनतेला पाहिजे होत्या, हिताच्या होत्या, राष्ट्रीय ऐक्यासाठी. हां. पुढच्या पानावर संविधानामध्ये गांधीजीची दांडी यात्रा, म्हणजे गांधीजीचे 2 चित्र आहेत. एक आहे ते दांडी यात्रेमध्ये असताना, आणि दुसरं त्या काळी नौखाली म्हणजे कलकत्त्याच्या जवळ की एक मोठी दंगल झाली हिंदू मुसलमान. तर त्या काळामध्ये गांधीजी तिथं शांतता प्रस्थापित करण्यासाठी गेले होते. ही एक मोठी घटना आहे भारताच्या इतिहासामधली, म्हणून ती त्यांनी जाणीवपूर्वक इथं घातलेली आहे. अच्छा. यावरची जी वाक्य आहेत त्यामध्ये संविधानाची तुलना धर्मशास्त्राशी, अर्थात भगवद्गीता, कुराण, बायबल यांच्याशी करू नये. संविधान ज्ञानाचे पुस्तक नाही, व्यवस्थापनाचे आहे, शिवाय ते परिवर्तनीय आहे. अच्छा, म्हणजे तुमचं असं म्हणणं की संविधानाचा विषय जो आहे तो संविधान म्हणजे व्यवस्थापन आहे, मॅनेजमेंट करण्याचं गाईडलाईन आहे. आणि बाकीच्या धर्मग्रंथाशी त्याची तुलना जी आत्ताच्या काळात केली जाते तर ती तशी करता कामा नये. आणि धर्मग्रंथ हे परिवर्तनीय नाहीत. हां, आज आपण या कुठल्याही वर उल्लेख केलेल्या पुस्तकामध्ये बदल करत नाही, आपण करू शकत नाही. खालचं वाक्य तुम्ही घेतलंय, भारताचे संविधान अधिकाराला प्राधान्य देते, कर्तव्य गौण मानते, कर्तव्यच्युत नागरिकांना शिक्षा करण्याचा सल्ला देत नाही. अच्छा, म्हणजे अशी कायद्यात दुरुस्ती झाली पाहिजे. थोडंसं त्याच्या पुढचं जे पान आहे त्यावर 2 चित्र आहेत. एक आहे सुभाषचंद्र बोस आणि त्यांची आझाद हिंद सेना, आणि दुसरं चित्र आहे विशाल हिमालय पर्वताची श्रृंखला. सुभाषचंद्र बोसचं तर नाव भारतातल्या प्रत्येक लहान मुलांना ते अतिशय माहिती आहे, अनुकरणीय आहे. आणि हे हिमालय म्हणजे आमच्याकडे तर हिमालय म्हणजे ते फार मोठं आध्यात्मिक क्षेत्र आहे, तपश्चर्या करायचे वगैरे विषय हिमालयाच्या डोंगराला मान्यता आहे. ही चित्र पण बाजूला काढण्यात आली. संविधानावर अशोक चक्र, नटराज व स्वस्तिक भाग 12 रेखांकित केले आहे. याचा अर्थ संविधान यांना शुभ चिन्ह मानते. अच्छा. आणि खाली संविधान भारताला सेक्युलर राष्ट्र मानते ह्या दुरुस्तीनंतर. पण भारत सांस्कृतिक राष्ट्र आहे. संघराज्य कृत्रिम व्यवस्था आहे. संस्कृती नैसर्गिक नाते आहे. अर्थात हे माझं मत आहे. पण त्या काळामध्ये सेक्युलर शब्द घालू नका म्हणण्याचा अर्थच तो होता की आपण सांस्कृतिक मूल्य महत्त्व देतो. पुढचं पान आहे त्याच्यामध्ये राजस्थानचं वाळवंट आणि समुद्र दाखवलेला आहे. भारत आपला असा देश आहे की ज्याला पर्वतरांगा आहेत, वाळवंट आहे आणि समुद्र किनारा पण आहे. त्याच्यामध्ये जे वाक्य आहेत, बहुसंख्यक अर्थात हिंदू अल्पसंख्यकावर अन्याय करतात. या धारणेतून संविधान अल्पसंख्यकांना विशेष अधिकार, सवलत व संरक्षण देते. इथं धारणा शब्द अतिशय म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की फार जास्त काळजी केली गेली बहुसंख्याकाच्या बद्दल, एक संशय मनात ठेवून. धारणा म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की बहुसंख्य कधी ना कधी अल्पसंख्याकावर अत्याचार करतील असं समजून अल्पसंख्याकांना ते विशेष अधिकार प्रदान करण्यात आले असं तुम्हाला म्हणायचं. आणि खाली लिहिलंय तुम्ही, संविधानात विक्रम संवत की जे इसवी पूर्व 57 पासून सुरू होते चा उल्लेख आहे. पण राष्ट्रीय कॅलेंडर म्हणून शक संवतचा, ज्याचा आरंभ इसवी 78 पासून सुरू होतो, स्वीकार केला आहे. म्हणजे तिथी वगैरे म्हणतो आपण त्याला. म्हणजे आता जर तुम्ही म्हणलात की अशी तिथी एखाद्या बँकेच्या चेकवर तुम्ही लिहू शकता, तारीख इंग्रजी न टाकता, होय हे चतुर्थी, वैशाख, फाल्गुन वगैरे असं टाकून जर चेक दिला तर बँकेला ते स्वीकारावं लागेल. हे त्यांना कायद्याने बंधनकारक आहे. हे संविधानातच तसं संबंध म्हणजे दिनदर्शिका जे आहे त्याच्यात हे मान्य केलेलं आहे. बँकेने त्यांच्या ऑफिसमध्ये मराठी कॅलेंडर लावलंच पाहिजे. त्याच्यात त्यांना कळणार कसं? हे शेवटचं पान आहे. तर यामध्ये ज्या 3
3 फोटो. 6 चित्र आहेत एकूण. याच्यामध्ये राष्ट्रध्वज, राष्ट्रगान, जनगणमन आणि राष्ट्रगीत, वंदे मातरम हे 3 मध्ये उल्लेख आहे संविधानात. आणि हे संविधान तयार करण्यासाठी ज्या तिघांचा मोलाचा वाटा आहे त्यांची इथं चित्र दिलेली आहेत. पहिले सर BN राव आहेत. यांनी संविधानाचा पाया उभा केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावर मंदिर उभारलं आणि नंदलाल बोसनी त्याचा कळस 22 चित्र हे नंदलाल बोसनी काढलेले आहेत. मला एक सांगा, याच्यामध्ये हे जनगणमनाला तुम्ही राष्ट्रगान लिहिले आणि वंदे मातरमला राष्ट्रगीत. तर संविधान आम्ही आज वेगळ्या वेगळ्या शाळा महाविद्यालयामध्ये जे राष्ट्रगीत म्हणून जे बोललं जातं ते हे जनगणमन आहे, तर ते राष्ट्रगान आहे आणि राष्ट्रगीत हे वंदे मातरम आहे. तर मग हे वंदे मातरम जर राष्ट्रगीत असेल तर पार्लमेंटमध्ये काही खासदार किंवा कुठं काही जण असे आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही वगैरे म्हणतात, अपमान. जर तुम्ही संविधानाची शपथ घेऊन जर संसदेत प्रवेश करत असाल किंवा एखादं चेअर आधी म्हणजे तुम्ही वंदे मातरम जर म्हणत नाही म्हणलं तर त्याचं संविधानाचं लोकप्रतिनिधित्व रद्द करायला पाहिजे. आता तो विषय वेगळा आहे. एकूण डॉक्टर साहेब तुम्ही आणखी संविधानाने हे एवढं वाक्य, संविधानाने देशाची राष्ट्रभाषा निश्चित केली नाही कारण त्यावेळेस घाई होती आणि बरेचसे वाद पण निर्माण होते, भाषिक वाद होते आणि आता ताबडतोब निर्णय करणं शक्य नव्हतं. पहिल्यांदा सुरुवात तरी होऊ द्या, मग हळूहळू लोकांना समजवू असं म्हणून त्यांनी काही गोष्टी पुढच्या पिढीसाठी ठेवलेत. त्यामध्ये त्यांनी तात्पुरतं हिंदीला कार्यालयीन भाषा म्हणून मान्यता दिली आणि इंग्लिशला संपर्क भाषा म्हणून मान्यता दिली आणि पहिली भाषा म्हणून त्या राज्याची मातृभाषा. खाली एक वाक्य आहे तुमचं. संविधान अनुच्छेद 44 द्वारे समान नागरी कायदा व अनुच्छेद 48 द्वारे गोहत्या बंदीचा कायदा करण्याचा सरकारला सल्ला देते. हे मार्गदर्शक तत्व, संविधानाचंच मार्गदर्शक तत्व आहे की समान नागरी कायदा आणि गोहत्या बंदी करा म्हणून. तर अशा पद्धतीनं तुम्ही हे जे कॅलेंडर काढलं, आता किती कॅलेंडर कुठं कुठं वाटतं आणि याची मोहीम काय तुमची नेमकी? तर आमचं असा प्रयत्न आहे की हे कॅलेंडर शिक्षण संस्था, शाळा, कॉलेज, विद्यापीठ आणि सरकारी कार्यालय, शिवाय वृत्तपत्राचे प्रतिनिधी, म्हणजे हा जो सुशिक्षित वर्ग आहे की जो समाजाशी राजकारणाशी निगडीत आहे, आधी त्यांच्या लक्षात आलं पाहिजे आणि मग त्याच्यानंतर मग ते हळूहळू खाली उतरेल. तुमचा अनुभव काय? वेगळ्या वेगळ्या कार्यालयात जेव्हा तुम्ही गेलात तर हे माहिती आहे लोकांना? नाही, म्हणजे राष्ट्रगान आणि राष्ट्रगीत नाही ते तर सोडून द्या, पण अशी काही चित्र संविधानात आहेत हेच त्यांना माहित नाही. अगदी प्राध्यापकांना सुद्धा माहित नाही. अच्छा, मग काय त्यांचे कॉम्प्लिमेंट्स आहेत, प्रतिक्रिया काय? आम्हाला माहितीच नाही. असं आहे का? अरे मग फारच छान आहे. संविधानाविषयी जे थोडासा नकार भाव आहे एका गटाच्या मनात, तर तोही निघून जाईल. म्हणजे कुठल्याही गोष्टीचं टोकाचा विचार करायला नको, आपल्याला सगळ्याला सोबत घेऊन चालायचं आहे. म्हणजे जे धार्मिक लोक आहेत, नास्तिक आहेत, सेक्युलर आहेत, कम्युनिस्ट आहेत, या सगळ्यांनी एकत्र मिळून छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे, झाशीची राणी लक्ष्मीबाईचा आहे, गुरु गोविंद सिंगाचा आहे, अकबरांचा पण दरबार आहे, टिपू सुलतान इंग्रजाच्या विरोधात लढले म्हणून त्यांचाही फोटो आहे. म्हणजे असं काही त्यांनी फार भेदाभेद केलेला नाही, त्यांनी सर्वसमावेशक चित्र आहे ते. इथं भेदच नाहीये आणि त्या त्या काळाला अनुसरून अगदी म्हणजे का काढली असावीत असं वाटतं तुम्हाला? आपल्या संविधान सभेमध्ये बुद्धिमान माणसं होती, अभ्यासू होती. बघा ना, त्या काळामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद, राजाजी, के मुन्शी, दिनकर ही फार हे सगळे सदस्य असायचे, अभ्यासू लोक, ही धार्मिक वृत्तीची होती, श्रद्धावान लोक होते. त्यांना आपले संस्कृतीविषयी प्रेम होतं. अच्छा, म्हणजे खरं तर मला असं वाटतंय की त्या काळामध्ये शिक्षण मंत्री म्हणून जर राधाकृष्णन किंवा के मुन्शी जर झाले असते म्हणजे कदाचित चित्र बदललं असतं. तुम्हाला असं एकूणच ह्या सगळ्या तुमच्या मोहिमेमध्ये तुम्हाला असं म्हणायचं आहे की मूळ संविधानाच्या प्रतीमध्ये जे फोटो आहेत ते कायम आता असले पाहिजे, ते लोकांना शिकण्यासाठी ते ओपन ठेवलं पाहिजे. मूळ संविधान हे पूर्ण अतिशय उत्तम तयार झालेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन होते त्यांनी ते अतिशय व्यवस्थित तयार केलेलं आहे, फार सुंदर मांडणी केली. आणि लहान मोठ्या दुरुस्त्या जे आहेत ते सुरुवातीपासून जसं काळ, त्या काळात कॉम्प्युटर नव्हते तर कॉम्प्युटरचे काही कायदे असतील किंवा त्या काळामध्ये जे काही
समजा दहशतवादी नव्हते तर दहशतवादाचे कायदे असतील, काही ॲडिशन डिलिशन, काही छोट्या मोठ्या गोष्टी, फक्त त्याच्यामध्ये संविधानाला बेसिक स्ट्रक्चरला हात घालायचा कोणालाही अधिकार नाही. मग तो संविधानातच जर स्पष्ट उल्लेख असेल तर मग हे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी पदयात्रा काढू काढू देशातल्या जनतेला जे सांगतात लाल पुस्तक घेऊन की हे संविधान बदलणार आहे, हे संविधान बदलणार आहे, तर ही खोटी गोष्ट आहे. संविधान हे बदलू शकत नाही हे तुमचं म्हणणं आहे? नाही. हां, संविधान बदलू शकत नाही. मी डॉक्टर जगन्नाथ पाटील, डॉक्टर व्यंकटराव कोलफुकेसह आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये आजचा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर हा जास्तीत जास्त शेअर करा, या व्हिडिओला लाईक करा आणि आपलं मन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार डॉक्टर साहेब, खूप आभारी.